अंगणवाडी सेविका आशाताईंचा प्रश्न मार्गी, ही रक्कम थेट खात्यात जमा। अखेर देवाभाऊकडून आली मोठी ब्रेकिंग न्यूज। 7 मार्च सरकारकडून सेविका मदतनीस आशांची मागणी पूर्ण। तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर। तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल लाईक क्लिक करा। नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। अंगणवाडी सेविका खुशखबर, मिळणार 1,92,00,000 रुपयाचा प्रोत्साहन भत्ता। लाडकी बहीण योजना राज्य सरकारने सुरू केली आहे। महिलांच्या खात्यात या योजनेत 1,500 रुपये जमा केले जातात। बहिणींना काही हप्ते मिळाले आहेत। आता बहिणीचा अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। राज्य सरकारने पुणे जिल्ह्यातील सुमारे 4,000 अंगणवाडी सेविकांना 1,92,00,000 रुपयाचा निधी दिला आहे। हा भत्ता येत्या काही दिवसात अंगणवाडी सेविकांच्या खात्यात जमा केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे। महायुती सरकारने निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण योजना सुरू केली होती। या योजनेत लाभार्थी महिलांचे अर्ज भरून घेण्याचे काम अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांमार्फत करण्यात आले। अर्ज भरण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर काम केले। प्रत्येक अर्जासाठी 50 रुपये प्रोत्साहन भत्ता संबंधित कर्मचाऱ्यांना देण्याच्या सूचना होत्या। यानुसार पुणे जिल्ह्यात साधारण 2.5 लाख अंगणवाडी सेविकांना बचत गटाच्या सदस्य आशा वर्कर्स यांचा प्रोत्साहन भत्ता दिला जाईल असे जाहीर करण्यात आले होते। योजनेची अंमलबजावणी सुरू होऊन लाडकी बहिणीच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली। काही महिन्याचे पैसे जमा झाले। आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ताही लवकरच जमा केला जाणार आहे। दुसरीकडे ज्या अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांनी लाडक्या बहिणीचे फॉर्म भरले त्यांची अजूनही प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही। हा निधी लवकरात लवकर जमा करावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा अंगणवाडी सेविकांनी दिला होता। अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे। राज्य सरकारने पुणे जिल्ह्यातील सुमारे 4,000 अंगणवाडी सेविकांना 1,92,00,000 रुपयाचा निधी दिला आहे। हा भत्ता येत्या काही दिवसात अंगणवाडी सेविकांच्या खात्यात जमा केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे। पुणे जिल्ह्यातील सेविकांसह पर्यवेक्षकांनीही 3,84,512 अर्ज भरले आहेत। त्यासाठी 1,92,25,600 रुपयाचा निधी सरकारने मंजूर केला आहे। हा निधी जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे। आता पुढील टप्पा हा निधी कोषागारात पाठवून त्याद्वारे रक्कम उपलब्ध झाल्यानंतर अंगणवाडी सेविकांच्या खात्यात जमा केली जाणार असल्याचे सांगण्यात आले।